बहुतेक वेळेस आपल्या आयुष्यामध्ये एखादा असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचे उत्तर आपल्याला सापडत नाही. आपलं खूप कन्फ्युजन होत असतं आणि ह्याचं उत्तर आपल्याला नक्की कोणाकडे गेल्यामुळे आपल्याला सापडणार आहे म्हणून आपण ह्याचा त्याचा धावा करत असतो. परंतु आपल्याला असं काहीही करायचं नाही. आपण आपल्या देवघरामध्येच देवासमोर बसायचे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये म्हणजे आपल्या 3 चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. आपल्याला जो प्रश्न आहे तो प्रश्न एका चिठ्ठीवर लिहायचा आहे आणि आपल्या 2 चिठ्ठ्या बनवायच्या आहेत. त्याच्यामध्ये एका चिठ्ठीवरती होय आणि दुसऱ्या चिठ्ठीवरती नाही असं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि ह्या तिन्ही चिठ्ठ्या आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि स्वामी रायांच्या समोर बसून आपल्याला उजव्या हाताने रुद्राक्षाच्या माळावरती 3 माळी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर आपण ज्या चिठ्ठ्या बनवल्या होत्या त्या चिठ्ठ्या आपण उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. नक्की स्वामी महाराज आपल्याला योग्य ते उत्तरच आपल्याला देतील.